तुमच्या घरी आल्यानंतर आत्यानं कामं लावता का हो? आमच्या घरी आमची मुलं ना बसूनच देत नाहीत. आत्ती ही कर ग, आत्ते ती कर ग. आज आत्तीनं खास केली मुलांसाठी आणि घरच्या सगळ्यांसाठी झणझणीत अशी भेळ. घरच्या घरी ही झालेली भेळ ना अगदी गाड्यावर सुद्धा मिळणार नाही, कारण की ह्याला हात लागलाय आपल्या लाडक्या आत्तीचा बरं का. तर काय करायचं, बाजारातून असली एक नाही ही जी चुरमुऱ्याचा पुडा आणायचा, म्हणजे ते तिखट वगैरे असतं, त्यामध्ये फरसाणा वगैरे ॲड केला असतो ना अगोदर, त्यामुळे एक्स्ट्रा त्यामध्ये फरसाणा किंवा तिखट घालायची काही गरज नाही. थोडंसं तिखट वापरायचं, आपल्याला झणझणीत खायची सवय असते, त्यामुळं त्यामध्ये एक एक करून एक एक प्रकार घालायचे. कांदा घालायचा आणि माझ्या लहान मुलांच्या आवडीची हिरवीगार तिखट जाळ अशी मिरची घालायची, टमाटर घालायचा. अगदी भेळला काय काय लागतं ना तेच घालायचं. आणि खरं सांगू का, घरामध्ये जे पदार्थ बनतात ना थोडे चवीला कमी असले तर चालतील, पण हायजीन आणि स्वच्छता एकदम असं पाळून आपण करतो त्याला चव छान लागते बरं का. आणि असं काहीतरी पदार्थ करताना ना जरा आंबासुद्धा घालायचे, आंबट. आणि आंब्याचा सीझन आहे त्यामुळे कच्चा आंबा घालायचा, आंबट असा आपल्याला चांगला फ्लेवर येतो. अगदी आपल्याला मुंबईमध्ये मिळतं ना फुटाणे वगैरे चिरमुऱ्यामध्ये आंबा वगैरे घालून, तशाच पद्धतीनं मी करण्याचा प्रयत्न केला आहे इथं. आणि खास म्हणजे आमच्या नंदूबाई करणार होत्या, त्यामुळे ते त्यांच्या मनानं काय असेल ती घालत होत्या. गुजरातमध्ये राहिल्या होत्या त्यामुळे त्यांना जरा गुजराती फ्लेवरचे सगळे गोष्टी माहिती आहेत पदार्थ. त्यामध्ये घातला आहे चाट मसाला. तर आपण एक एक करून मसाले सांगते तुम्हाला. कांदा घातला आहे, टमाटर घातला आहे, आंबा घातला आहे, मिरची घातली आहे आणि हा आहे आपला इमली सॉस. थोडंसं आंबट चिंबट गोड तिखट सगळ्यांचं मेळ असं. उन्हाळ्यात आहे हो, सुट्टी आहे हो, काय पण आपल्या मुलाने खाल्लं तर चालतं, काय शाळेला तर जायचं नसतं. आता आपण खाताना काय मुलांना अडवतोच की हे खाऊ नकोस ते खाऊ नकोस, शाळेला जायचं आहे खोकला लागल, पण आता सुट्टी लागले काहीही खाऊ देत, ठीक आहे. म्हणून आता हे घातले आहे कोथिंबीर हिरवीगार आणि घालायची लाल तिखट. आपल्याला कसं झणझणीत खायची सवय आहे हो. आपण इकडला भाग म्हणजे कोल्हापूरचा आहे, एवढं भागलं नाही म्हणून आमच्या मुलगीनं डायरेक्ट आत्तीच्या साडीवर टाकलं. मग काय, आत्ती भडकली आणि लगेचच गारगार ही भेळ आहे ती मिसळायला घेतली. खूप सुंदरच चवीला झालते बरं का. नक्की मला कमेंट करून सांगा, तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीनं तुमच्या नंदुबाईला कामाला लावता का हो आणि आत्यासनी कामाला लावता का? तर बघा, अशा पद्धतीने भेळ तयार करा आणि तुम्ही सुद्धा खावा. आणि ह्यामध्ये ना आंबा घालायला अजिबात विसरू नका. आंबट चिंबट असं काय पण खावा आणि उन्हाळ्याचा एन्जॉय करून घ्या. खूप चवीला सुंदर चालते. कांदा ह्याने एक्स्ट्रा ह्यामध्ये काही घालायची गरज नाही. नसेल तर तुम्ही ॲड केलं तर चालतं, शेव आणि फरसाणा वगैरे. पण हे 10-20 रुपयेचं पॅकेट ना अगदी आमच्या घरभर सगळ्यांनी खाल्लं बरं का. आणि खूप चवीला मस्त झालतं. 20 रुपयेचं चिरमुरं अख्ख्या घराला 7-8 जणांनी हे भेळ खाल्ली होती. तशीच झाली नसेल, पण ह्याचा आनंद मात्र आम्हाला घरच्यांना भरपूर असा मिळाला बरं का. घरगुती भेळ म्हटलं तर विषय वेगळा असतं बरं का. घरातल्या घरात काय तर करायचं म्हटलं की नाही अशा प्रकार खूप आनंद तयार होतात आणि चव पण छान लागते बरं का. खाऊन फक्त आमच्या नंदुबाई कमी म्हणत होत्या, भारीच की ओ.